कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही. तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत. मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा. तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार, मी अश्विन कुमार पाटील, बालिका आदर्श विद्यालय टिळकवाडी बेळगाव. मी आज इयत्ता 8वीमध्ये गणितमधील एक टॉपिक आहे समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. हा पाठ आपण आज या ठिकाणी शिकणार आहोत. ते शिकण्यापूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जर समजा हे एखाद्या शाळेचं ग्राउंड असेल, बरोबर, हे शाळेचं ग्राउंड असेल आणि आपल्याला माहिती आहे शाळेच्या ग्राउंडवरती झाडं वगैरे असतात किंवा काही चॉकलेटचे कागद खडे पडलेले असतात ग्राउंडवरती. मी जर समजा एक 10 मुलींना हे जर ग्राउंड स्वच्छ करण्यासाठी पाठवलं तर त्या मुलींना 1 तास लागतो. बरोबर आहे? हे स्वच्छ करण्यासाठी किती वेळ लागला? 1 तास लागला. तेच मी दुसऱ्या दिवशी परत या ठिकाणी 20 मुलींना पाठवलं. बरोबर, किती मुली गेल्या? 20 मुली गेल्या. तर त्या मुलींना फक्त अर्धा तास लागला. दोन्ही दिवसामधील फरक बघा. पहिल्या दिवशी ग्राउंड तेच आहे, कचरा पण तेवढाच असेल, समजून घेऊ. 10 मुलींना किती वेळ लागला? 1 तास लागला. ते जर मी 20 मुलींना पाठवलं तर किती वेळ लागला? अर्धा तास लागला. हा एक भाग झाला. याचाच अर्थ तुम्हाला इथे समजेल की ज्या वेळेला मुलींची संख्या वाढते त्यावेळेला जो वेळ आहे तो कमी लागतो. ज्या ठिकाणी मुलींची संख्या वाढायला आणि वेळ जो आहे तो या ठिकाणी काय व्हायला? कमी व्हायला. बरोबर, म्हणजे दोन्ही क्रिया एकमेकांच्या उलट व्हायला. हा एक उदाहरण. दुसरं जर आपण उदाहरण बघितलं तर समजा एखाद्या क्लासमध्ये 30 मुलं आहेत. त्यांना जर समजा आपल्याला चॉकलेट द्यायचे असतील तर एक्झॅक्टली आपल्याला 30 मुलं आहेत म्हणजे 30 चॉकलेट द्यावे लागेल. बरोबर, जर समजा त्या मुलांची संख्या जर वाढली, समजा ती 40 झाली, बरोबर, तर आपल्याला किती चॉकलेट लागणार? इथं 40 चॉकलेट लागणार. बरोबर आहे? तर इथं बघू शकता तुम्ही मुलांची संख्या वाढायला 30 चे किती झाले? 40. आणि इथं बघू शकता चॉकलेटची पण संख्या काय व्हायला? वाढायला. पहिला किती लागत होते? 30, किती व्हायले? 40. हे दोन उदाहरण जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसून येतं? तर एका उदाहरणामध्ये मुले वाढली तर त्या चॉकलेटची संख्या किंवा वस्तूंची संख्या काय व्हायला? वाढायला. ते जर आपण इथं बघितलं, मुली जर वाढल्या तर मुले वाढली तर जो वेळ जो लागणार आहे तो काय व्हायला? कमी व्हायला. याच्यामध्ये हे मुलं किंवा मुली, बरोबर, त्यानंतर इथं चॉकलेट किंवा वेळ, हे जे काय आहे ते प्रमाण आहेत. हे काय आहे? प्रमाण आहे. मग याच्यावरून आपल्याला असं दिसून येतं की ज्या वेळेला एका प्रमाणाची किंमत वाढते त्याचबरोबर दुसऱ्या प्रमाणाची सुद्धा वाढते, त्याला काय म्हणायचं? समप्रमाण म्हणायचं. बरोबर, एकाची किंमत वाढायले दुसऱ्याची पण काय झाले? वाढायले, त्याला काय म्हणायचं? समप्रमाण. ज्या वेळेला एकाची किंमत वाढते, तुम्ही 10च्या 20 मुली गेला पण वेळ काय व्हायला? कमी लागायला, त्याला काय म्हणायचं? व्यस्त प्रमाण. असे दोन भाग आहेत, एक समप्रमाण आणि दुसरं काय? व्यस्त प्रमाण. तर त्याच्यावरील आधारित गणित कशा पद्धतीने सोडवता येतात ते आपण या ठिकाणी बघूया. तत्पूर्वी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये 2 प्रमाण असतात. समजा पहिलं प्रमाण आपण x घेऊया आणि दुसरं प्रमाण काय करूया? y घेऊया. असे 2 प्रमाण आहेत, पहिलं x आणि दुसरं y. जर हे समप्रमाणामध्ये असेल तर त्यासाठी आपण हे चिन्ह वापरतो दर्शवण्यासाठी, x समप्रमाण y. याचाच अर्थ x ची किंमत वाढली तर y ची पण किंमत काय होते? वाढते. म्हणून लिहिताना x समप्रमाण y असं लिहितात आणि या दोन्ही किमती स्थिर असतात म्हणून त्यासाठी k हे स्थिर पद वापरतो. हे चिन्ह बरोबर चिन्हामध्ये बदलतं आणि k हा एक स्थिर पद त्या ठिकाणी काय होतं? तयार होतं. हे कशाचं झालं? समप्रमाण. त्याचप्रमाणे व्यस्त प्रमाण. तर व्यस्त प्रमाण मगाशी काय सांगितलं मी की एकाची किंमत वाढते तर दुसऱ्याची कमी होते किंवा एकाची कमी होते दुसऱ्याची वाढते. याचाच अर्थ हे 1/y असतं. तर याची वाढली तर याची कमी होणार
किंवा याची कमी झाली तर याची वाढणार. त्यासाठी ते 1 भागिले y म्हणजेच x बरोबर इथं जसं बरोबर चिन्ह एक स्थिर पद गुणिले 1 भागिले y म्हणजेच x बरोबर k भागिले y. हेच आपण लिहिताना xy बरोबर k असं सुद्धा लिहू शकतो. दोन्ही प्रकारे लिहिता येते. ही पण किंमत k बरोबर x भागिले y अशा दोन्ही पद्धतीने लिहिता येते. तर इथे बघा समप्रमाण x समप्रमाण y. त्याचा बदल कशा होतो? स्थिर पद असल्यामुळे बरोबर k येणार म्हणून x बरोबर ky. या ठिकाणी k ची किंमत पाहिजे असेल तर x भागिले y लिहू शकता. तसंच व्यस्त प्रमाण काय येणार आहे? x व्यस्त प्रमाण 1 भागिले y. हे समप्रमाणचं व्यस्त प्रमाणचं चिन्ह जाऊन इथे काय येणार तुम्हाला? बरोबर k हे स्थिर पद असेल म्हणजेच x बरोबर k गुणिले k भागिले y किंवा xy बरोबर k. तर अशा पद्धतीनं ही दोन्ही गणितं तुम्ही या ठिकाणी सोडवू शकता. तर समप्रमाणावरती आधारित मी इथं किमती घालून एक छोटंसं गणित तुम्हाला सोडून देतो. कशा पद्धतीनं किंमत काढता येते बघा. समजा x बरोबर 10 आहे, y बरोबर 5 आहे, x बरोबर 12 आहे आणि इथे तुम्हाला y ची किंमत माहिती आहे. ओके, समप्रमाणमध्ये x समप्रमाण y x बरोबर ky बरोबर म्हणजेच x ची किंमत किती आहे इथं? 10 बरोबर y ची किंमत k माहित नाहीये, y ची किंमत गुणिले 5 बरोबर. त्यानंतर 10 बरोबर 5 k गुणिले 5 तर आता k ची किंमत काढायची कारण हे स्थिर पद आहे बरोबर. मग आता इथे किती येणार? k बरोबर 10 भागिले 5 ला भाग जातो म्हणजे किती येणार इथं? 2. k बरोबर 2 आपल्याला किंमत मिळते. तर ही किंमत का काढायचं? तर पहिल्या वेळेला तुम्हाला x ची पण दिलेली आहे, y ची पण दिलेली आहे बरोबर. पण दुसऱ्या वेळेला तुम्हाला फक्त x ची दिलेली आहे, y ची दिलेली नाहीये. ही जर y ची किंमत काढायची असेल तर तुम्हाला या समीकरणामधील हे स्थिर पद काढून घ्यावं लागेल. ते आपण इथे काढलेलं आहे. k ची किंमत 2 आली. तर या दोन्ही किमती या गणितामध्ये लिहिल्या. x समप्रमाण y x बरोबर ky बरोबर. x ची किंमत किती आहे इथं? 12 बरोबर k ची किंमत इथे काढलेली आहे 2 गुणिले y ची किंमत माहित नाही आपल्याला, ती काढायची आहे. म्हणजे किती येणार तिथं? y. 12 बरोबर 2y. ठीक आहे. पुढे काय होणार? 12 भागिले 2 बरोबर y म्हणजेच बेसन 12 y बरोबर 6. ठीक. आता तुम्हाला इथे समजू शकेल x बरोबर 10 y बरोबर 5 x बरोबर 12 y बरोबर 6. तर मगाशी मी सांगितलं होतं की समप्रमाणामध्ये एका प्रमाणाची किंमत ज्या वेळेला वाढते त्यावेळेला दुसऱ्या प्रमाणाची सुद्धा किंमत काय होते? वाढते. इथं बघा 10 असताना किती आलेलं आहे आन्सर तुमचं? 5 दिलेलं आहे. 12 असताना तुमचं आन्सर म्हणजे उत्तर आहे ते 5 पेक्षा जास्त असायला पाहिजे आणि आपल्याला मिळते किती इथं? 6. म्हणजे एका प्रमाणाची जर किंमत वाढली तर दुसऱ्या प्रमाणाची पण किंमत काय होते? वाढते. तर बघा तुम्ही 10चं वाढलेलं आहे, 5चं 6 झालेलं आहे म्हणजे ती वाढते बरोबर. किंवा कमी होत असेल तर ती काय होते? कमी होते. अशा पद्धतीने तुम्ही समप्रमाणावरती एखादं जर गणित विचारलेलं असेल तर एक समप्रमाण y x बरोबर ky या पद्धतीने सोडून तुम्ही पहिला कुठली किंमत काढणार? k ला काय म्हणायचं? स्थिर पद म्हणायचं. हे काय असेल? स्थिर पद असेल. आणि त्याचा उपयोग करून पुढे तुम्हाला कितीही किमती काढता येऊ शकतात. त्यानंतर आणखी एक उदाहरण आपण बघूया या ठिकाणी. आता ही जी पद आहेत समजा 5 मीटर कापडाची किंमत 120 रुपये आहे बरोबर. 210 रुपये आहे. तर 2 मीटर कापडाची किंमत काढा बरोबर. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण x समप्रमाण y समजा 5x असेल
तर y ची किंमत किती असणार आहे 120. या पद्धतीने सोडून आपण कुठली किंमत काढणार k ची किंमत काढणार बरोबर. त्यानंतर 2 मीटर दिलेले आहे म्हणजे x ची परत दिलेली आहे 2 समप्रमाण y या पद्धतीने आपण सोडू शकतो. ही एक पद्धत आता सांगितल्याप्रमाणे. याच्यामध्ये दुसरी सुद्धा पद्धत असते ती म्हणजे तुम्ही x1 x2 y1 आणि y2 अशा पद्धतीने जर तुम्ही पद लिहिला तर त्या पद्धतीने सुद्धा कशा प्रकारे गणित सोडवता येईल ते आपण बघूया. तर इथं x1 y1 x2 आणि y2 बरोबर. तर x1 म्हणजे काय असेल 5 असेल बरोबर. त्यानंतर इथं y1 असेल x1 भागिले y1 हे एक गुणोत्तर असेल आणि दुसरं कुठलं असेल x2 भागिले y2. आता ही जी किंमत आहे ती आपल्याला कापडाची एकूण किंमत काढायची आहे बरोबर. म्हणजे कुठली असणार आहे y2 असेल. तर चेक करा या पद्धतीने 5 मीटर कापडाची किंमत किती आहे 210. तर समजा हे x असेल x मीटर y रुपये दोन प्रमाण x1 भागिले y1 x2 भागिले y2. y2 ची किंमत काढायची म्हणजे काय येणार 5 मीटर गुणिले y2 बरोबर 2 मीटर गुणिले 210. y2 बरोबर 2 गुणिले 210 भागिले 5. y2 बरोबर 5 ने या ठिकाणी भाग जातो 20 5 गुणिले 10 2 गुणिले 42 म्हणजेच 84. या ठिकाणी किंमत काढायची आहे रुपये. याचाच अर्थ y2 ची किंमत आपल्याला या ठिकाणी 84 रुपये इतकी मिळते. मग अशी जी पद्धत आपण वापरली x समप्रमाण y या पद्धतीने सुद्धा तुम्ही k करून स्थिर पद काढून सोडू शकता किंवा गुणोत्तर पद्धत x1 y1 x2 y2 या पद्धतीने सुद्धा हे गणित सोडवू शकता. या ठिकाणी आपल्याला मिळतं इथे बघू शकता तुम्ही 5 मीटरला 210 आहे. 5 चं कमी झालेलं आहे किती झालेलं आहे 2 मीटर झालेलं आहे म्हणजे एक प्रमाण कमी झालेलं आहे. दुसरं पण काय व्हायला पाहिजे कमीच व्हायला पाहिजे. 210 होतं उत्तर किती मिळालं 84 रुपये म्हणजे ते कमी झाले. यावरून आपल्याला कळतं की समप्रमाणामध्ये एका प्रमाणाची किंमत वाढली तर दुसऱ्या प्रमाणाची पण किंमत काय होते वाढते किंवा दुसऱ्या प्रमाणाची किंमत कमी झाली तर पहिल्या प्रमाणाची किंमत काय होते वाढते. त्यानंतर आता आपण व्यस्त प्रमाणाचे गणित बघूया. तर समजा x बरोबर 10 असेल y बरोबर 20 असेल. या ठिकाणी x बरोबर 15 y ची किंमत प्रश्नचिन्ह लिहू. मग अशी सांगितल्याप्रमाणे गुणोत्तर काय आहे x व्यस्त प्रमाण आहे 1 भागिले y बरोबर. म्हणजेच x बरोबर k गुणिले 1 भागिले y x बरोबर k भागिले y किंवा k बरोबर xy असे दोन गुणोत्तर या ठिकाणी मिळतात. ही किंमत दिलेली आहे 110 आहे 10 x बरोबर k भागिले y 10 बरोबर k ची किंमत माहित नाही परंतु y ची माहिती आहे इथं 20 बरोबर. 10 गुणिले 20 येणार एकच गुणाकार बरोबर k म्हणून k बरोबर किती येणार 200 बरोबर. स्थिर पद आपल्याला मिळालं. दुसरं गणित काय याच्यामध्ये x दिलेले y ची काढायचं. या स्थिर पदाचा उपयोग करू कशा पद्धतीने काढू शकतो बघा. सेम गुणोत्तर x बरोबर k भागिले y. x ची किंमत आहे आपल्याकडे 15 k ची किंमत इथं माहिती आहे आपल्याला 200 y ची किंमत काढायची बरोबर. y बरोबर 200 भागिले 15 हे तुमचं आन्सर असेल. हे तुम्ही 200 भागिले 15 लिहू शकता किंवा त्याला 5 ने भाग देऊन आपण y बरोबर 200 भागिले 15 म्हणजे y बरोबर
5 3 15 20 0. याचाच अर्थ y बरोबर 40 भागिले 3, किंवा तुम्ही ते उत्तर दशांश चिन्हामध्ये सुद्धा पुढे भाग देऊन 3 1 3 परत 1 3 3 9 अशा पद्धतीनं ते उत्तर तुम्ही लिहू शकता. हे काय झालं? व्यस्त प्रमाण. इथे आपण बघितलं एकाची किंमत वाढली तर दुसऱ्याची किंमत काय होते? कमी होते. त्याला काय म्हणायचं? व्यस्त प्रमाण. एकाची कमी झाली तर दुसऱ्याची किंमत काय होते? वाढते. हे सिंपल एक गणित झालं. तर लेखी गणित एक व्यस्त प्रमाणावरती बघूया की ज्याच्यामध्ये आपण गुणोत्तराचा उपयोग करणार आहोत. ते गणित आहे एक भिंत 15 कामगार 48 तासात बांधतात. बरोबर. तर 30 तासात बांधण्यासाठी किती कामगार लागतील? बरोबर. तर या ठिकाणी लिहितो तुम्हाला तासांची संख्या बघू शकता 48 एक आहेत आणि त्यानंतर 30 आहेत. कामगार किती आहेत? पहिल्या याला 15 आहेत, दुसऱ्याला माहित नाही आहे, आपण ते याला एक समजूया, याला y समजूया. बरोबर. तिथे बघा एका भिंत बांधण्यासाठी 15 कामगारांना किती वेळ लागतोय? 48 तास. आणि ते जर 30 तासात बांधायचं असेल तर कामगार किती लागू शकतात? बरोबर. तर हे गणित आपण गुणोत्तर मध्ये लिहूया. आता 48 तास लागतात किती कामगारांना? 15. तर 30 तासामध्ये किती कामगार लागतात? तर 48 गुणिले 15 व्यस्त प्रमाण आहे. बरोबर. गुणोत्तर मध्ये काय आहे ना? 30 गुणिले y. आता 15 गुणिले 48 बरोबर y गुणिले असे लागले तर काय होतं? भागिले. y ची किंमत काढायची आपल्याला. 30 गुणिले त्या बाजूला गेले तर काय होतात? भागिले होते. त्या ठिकाणी आपण भाग घेऊ शकतो. 15 गुणिले 30, त्यानंतर 2 न परत भाग जातो. 4 8 म्हणजे y बरोबर 24. हे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल. आता बघू शकता तुम्ही 15 कामगारांना 48 तास, तर 30 तासामध्ये किती कामगार लागतात? किती आपला आन्सर आलेला आहे? 24. तुम्हाला 24 कामगार या ठिकाणी लागतात. तर इथं तुम्हाला प्रमाण समजू शकतं. 15 कामगार आहेत, तास जास्त लागले. जर तुम्ही कामगार परत कमी केला तर तास काय झाले? वाढायले. हे दोन्ही प्रमाण काय आहेत? व्यस्त आहेत, उलट आहेत. कामगारांची संख्या कमी केला तर वेळ जास्त लागणार, किंवा कामगारांची संख्या वाढवला तर वेळ काय होणार? कमी होणार. तर अशा पद्धतीनं व्यस्त प्रमाणामध्ये एका प्रमाणाची किंमत वाढली तर दुसऱ्याची काय होते? कमी होते, किंवा पहिल्याची कमी झाली तर दुसऱ्याची काय होते? वाढते. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी दोन्ही प्रमाण बघितलेले आहेत. एक होतं समप्रमाण आणि दुसरं होतं व्यस्त प्रमाण. आणि याच्यामध्ये गुणोत्तर जर लिहायचं म्हटलं तर तुम्ही x1 x2 y2 आणि y1 हे उलट होतं. कारण हे कुठलं प्रमाण आहे? व्यस्त प्रमाण. या अगोदरच्या गणितामध्ये x1 x2 y1 y2 असं लिहित होतो. त्यामुळे इथं बदल होतो. या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार, अशा पद्धतीनं पुढे तुम्ही सोडू शकता. तर हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.